शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार अर्ज सादर केला आहे। या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी अशी मागणी अर्जदाराने शनिवार दिनांक 14 रोजी केली आहे। शेवगाव येथील सोनमिया वस्ती परिसरातील रहिवासी स्वप्नील गोरख काथवटे यांनी शेवगाव पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांच्या वडिलांचे नाव स्वर्गीय गोरख लक्ष्मण काथवटे असून त्यांना रमेश वामन काथवटे, योगेश रमेश काथवटे आणि गणेश रमेश काथवटे यांच्या मानसिक छळामुळे 10 फेब्रुवारी 2026 रोजी आत्महत्या करण्यास प्रवृत्त व्हावे लागले। या घटनेनंतर शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 108, 352, 352(2), 352(3) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेला सुमारे महिना उलटूनही तपास अधिकाऱ्यांकडून आरोपींना अटक करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाही असा आरोप अर्जात करण्यात आला आहे। संबंधित आरोपी मोकाट फिरत असून पोलिसांकडून तपासाबाबत टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले। तसेच मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जमीनविषयक वाद, खोट्या केसेस तसेच आरोपींकडून होत असलेल्या धमक्यांचा स्पष्ट उल्लेख केला असल्याचेही अर्जदारांनी सांगितले। इतके स्पष्ट पुरावे उपलब्ध असूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने तपासाबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। दरम्यान या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा 8 दिवसांच्या आत कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास अर्जदारासह त्यांचे कुटुंबीय शेवगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाला बसतील असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय। या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांनाही देण्यात आली। प्रतिनिधी आयाश शेख, शेवगाव। रमेश वामन काथवटे, योगेश रमेश काथवटे व गणेश रमेश काथवटे हे शेवगाव शहरामध्ये मोकाट फिरत आहे। त्यांना अजूनही अटक झालेली नाही। काल आम्ही पोलीस स्टेशनला उपोषणाचं निवेदन दिलेलं आहे। 8 दिवस जर ते आरोपी अटक झाले नाही तर 9व्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशन समोर येऊन आमरण उपोषण करणार आहोत। भाऊजांना काही झालं तरी पोलीस प्रशासन याला जिम्मेदार राहील आणि माझ्या वडिलांना न्याय भेटलाच पाहिजे। 1 महिना होऊन गेला तरी आरोपी अटक झालेली नाही आहे। त्यांनी दखल घ्यावी, पोलिसांनी, शेवगाव पोलिसांनी दखल घ्यावी, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन